गंगापूर तालुक्यात अवैध दारू विक्री, गुटखा, मावा विक्री आणि बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप केला जात आहे। विशेष म्हणजे राज्य उत्पादक शुल्क विभागाची भूमिका देखील निष्क्रिय असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। अमळनेर परिसरात तर शाळेच्या मार्गावरच अवैध दारू विक्री होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या प्रकरणी स्थानिक नागरिक अमोल वायसळ यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार देखील केली, मात्र अपेक्षित कारवाई न झाल्यामुळे त्यांनी हा मुद्दा थेट आमदार प्रशांत बंब यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला। याची दखल घेत आमदार प्रशांत बंब यांनी 25 तारखेला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना पत्र पाठवत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। या पत्रामध्ये आमदार प्रशांत बंब यांनी अवैध धंद्यांमुळे युवक पिढी व्यसनाधीन होत आहे, गावोगावी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, महिला व कुटुंबांना सामाजिक व आर्थिक त्रास होत आहे, यामुळे तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे। या पत्रातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे संबंधित पोलीस निरीक्षकांना प्रत्यक्ष अवैध धंदे दाखवले तरच कारवाई होते, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। नमस्कार, मी अमोल विठ्ठल वायसळ, राहणार लखमापूर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापूर्वी कायगाव, लखमापूर, गणेशवाडी या परिसरामध्ये अवैध दारू धंद्याच्या विषयी आमदार साहेबांच्या कानावरही आपण घातलं होतं आणि पोलीस प्रशासनाच्याही कानावर आपण अवैध धंदे, दारू धंदे हे बंद करावे म्हणून आपण सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर हा विषय घातला होता आणि आमदार साहेबांनाही आपण हा विषय त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनीही आयुक्त कार्यालयाला पत्र काढून संबंधित अधिकाऱ्यांना या बाबतीवर कारवाई करण्याची सांगितलेली आहे। परंतु कुठल्याही अधिकाऱ्याने आतापर्यंत कुठलीही कारवाई न करता अजूनही अवैध दारू धंदे हे चालू आहेत। बिनधास्तपणे ते दारू विकत आहे। तरी माझी सर्व प्रशासनाला एक विनंती आहे की बाबा हो, लवकरात लवकर या अवैध दारू धंद्यावर आळा आणून हे दारू धंदे बंद करून सर्व परिसराला आणि गंगापूर तालुक्याला न्याय द्यावा, ही सर्व अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे। आता या पत्रानंतर पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करेल याकडे संपूर्ण गंगापूर तालुक्याचे लक्ष लागून आहे।